नंतर वेळेचं बंधन तुम्हाला पाळावंच लागेल या मॅच मध्ये. चला करूया मॅचला सुरुवात. विश यू ऑल द बेस्ट फॉर द बोथ टीम्स. शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. स्टार्टिंग द गेम, लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिला चेंडू उडवलाय ऑन साइडला. शॉर्ट आर्म पोल, स्वैग से करेंगे सबका स्वागत. षटकार. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या समवेत दशरथ ही सलामीची जोडी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती धनराज पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय. बॉल एक्स्ट्रा राईज झालाय. विकेट किपर कडे मात्र निघून जाईल. डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये मात्र होताना आपल्याला पाहायला मोदी आहे. डॉट चेंडू तुम्हाला फेकायचेच आहेत, प्रति उत्तर तुम्हाला द्यायचंच आहे. षटकाराचा मार बसल्यानंतर कमबॅक तुम्हाला करायचं आहे. ते कमबॅक केलंय, परंतु प्रत्येक ऐवा कॅच साठी विद्या एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ऋषिकेश गायकवाड, तन्वीर भाई जमादार यांचं 500चं पारितोषिक आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणखीन एक हवा याला. षटकार. P1 म्हणजे पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल हिटिंग फलंदाज ज्ञानेश्वर यांच्या बॅट मधून पाहायला मोदी आहे. पहिला बॉल वाडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार पाहिला. दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा स्क्वेअर कट करताना बीट झाले आणि तिसरा बॉल लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आपण पाहिलाय. 3 बॉल 12 धावा. चांगली सुरुवात. गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे, चांगली सुरुवात या ठिकाणी होणं फार महत्वाचं असेल, पण आता या सुरुवातीमध्ये सातत्य राखलं जाईल का पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. तिसरी रजनी आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मोदी आहे. कारण महालक्ष्मी चषक कर्जत तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक जबरदस्त स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला सातत्याने आपण मिळताना पाहिलेला आहे. पहिल्या रात्रीमध्ये जबरदस्त क्राऊड आपण पाहिला. कालच्या रात्रीमध्ये पण बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती आपण पाहिले आणि आजच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे प्रेक्षक उपस्थित झालेले आहेत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणखीन केलाय. षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. हे सिक्वेन्स आपण पाहिलंय. आता पुन्हा षटकार येईल का ॲज पर द सिक्वेन्स यायला पाहिजे. जशा प्रकारे सामना या ठिकाणी मात्र सुरू आहे. 4 बॉल नंतर 12 धावा झाल्यात. आखूड टप्प्याचा बॉल आहे, ऑन साइडला चाललाय. मिड विकेटचं क्षेत्र खाली. 1 बाउन्स ओव्हर द रूप. चौकार. षटकार, डॉट बॉल, चौकार. 5 बॉल नंतर मात्र 16 धावा झाल्यात. आदरणीय विठ्ठलजी झुंजारराव साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार. जर दशरथ यांनी मारले तर त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने सन्मान दिलाय. क्रिकेटचा खेळ ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. युक्तीचा वापर केला. त्यांना माहिती आहे शेवटचा बॉल आहे, स्ट्राईक मला स्वतःकडे ठेवायची आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. अँड बाय दिस 1 रन this is the end for the first over. The total is on the board 17 without loss. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहतोय. बैलगाडा शर्यतीचं एक सुमधुर संगीत या ठिकाणी मात्र आपण ऐकलं. सोनार पाड्याचा
मोठा सोन्या मात्र आपण पाहिलं बैलगाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे आणि त्यांचं जबरदस्त गीत आपण ऐकलं. बैलगाडा शर्यत आणि टेनिस बॉल क्रिकेट या दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये प्रचंड फेमस आहेत, ज्यांना उदंड प्रतिसाद दिला जातो. या खेळांना मात्र अगदी प्रत्येक जण जवळीक साधत असतो या खेळांशी आणि तेच खेळ मात्र आपण पाहतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. ओव्हर क्रमांक 2 साठी गोलंदाज झालेत. प्रमोद पहिलाच बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न बॅकफूट वरती गेले होते, कट करायचा होता. बॅट आणि पॅडच्या मधून बॉल निघून चाललाय विकेट किपरकडे. टॉट चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळेल. त्याच्याच बरोबरीने पारितोषिकांची आणखीन बरसात होतीये. आदरणीय सुभाष भाऊ पालकर साहेब, एक यशस्वी उद्योजक, यांच्याकडून कोणती हॅट्रिक झाली तर 2100चं पारितोषिक दिलं जाईल. पण मैदानाच्या आतमध्ये आला, स्लॉट मध्ये पाठवला, बाहेरच्या प्लॉट मध्ये षटकार. आतमध्ये जबरदस्त बॅटिंग, वन मॅन आर्मी, कमालीचा खेळ करताना खेळाडू पाहायला मिळेल. आणखीन एक बॉल, घुटना टेक, फटका देख आणि बॉल हा देखील जाईल. सीमा रेषा पार प्रयत्न केले पण आलाय आणखीन एक षटकार. ₹2600 पारितोषिक जिंकण्याची संधी असेल फलंदाजाकडे. आलाय का, चाललाय बॉल, गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल सलगचे 3 षटकार. स्कोरकार्ड वरती पाहताय तेवढ्या सगळ्या धावा फक्त ज्ञानेश्वर या एकट्या खेळाडूच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये आल्या. 35 धावा ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेमधील हायएस्ट टोटल ब्रेक करणार काही टीम पाहणं गरजेचं असेल. यॉर्क लाईन वरती बॉल आहे, कम बॅकिंग डिलिव्हरी पाहायला मिळतीये. गोलवर टप्प्याचा चेंडू होता, कट करण्याच्या प्रयत्नामध्ये तेवढंच यश मिळालं नाहीये. एकच धाव या बॉल वरती मात्र कन्वर्ट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट फार महत्वाची आहे. मोठी फटके मारल्यानंतर सिंगल डबल घेणं, स्ट्राईक रोटेट करणं, तुमच्या पार्टनरला स्ट्राईक देणं, खेळण्याची संधी देणं आणि स्वतःला गेम टाइम देणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत या खेळामध्ये. प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट गेम. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहिली. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न यावेळेस बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट झालाय. घरंगत चाललाय काऊ कॉर्नरकडे. आणखीन एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मात्र कन्वर्ट केली जाते. एक्का दुक्का फार महत्वाचा असेल. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर मात्र 2 ओव्हरचा खेळ इथून संपला जाईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऑन द टोटल धावा 37 विदाउट लॉस. कुमार दादा बोराडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये मात्र असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्या त्या 37 धावा. अजूनही एकही विकेट मात्र बॉलिंग टीमला मिळवता आलेली नाही आहे. गणेगाव चिंचवली संघ ज्यांनी टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय आतापर्यंत त्यांच्या बाजूने गेलाच नाहीये. 37 धावा बनवल्यात. या 37 मध्ये 36 धावांचं योगदान दिलं ज्ञानेश्वर यांनी आणि फलंदाज दशरथ यांनी देखील मात्र 1 धाव त्यांच्या बॅटमधून स्कोर केली आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती दशरथ आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज युवा जिगरबाज. पहिलाच बॉल मात्र बीट केलाय. चांगला चेंडू
आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन आणि डॉट बॉल या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. युवाची हवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आजकाल पाहायला मिळते. IPL मध्ये आपण पाहिलं 15 ते 16 वर्षाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी जबरदस्त खेळ त्यांनी यंदाच्या हंगामामध्ये केलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आयुष जो गडेगाव चिंचवलीचा एक युवा तेज तर्रार गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंचांनी सांगितलं इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडू मात्र आलाय. 2 हात केले, समांतर चेंडू होता अवांतर आणि अवांतर बॉलने मात्र आता टोटल इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेतला गेलाय बॉलिंग टीम कडून व्हाईट बॉल साठी. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल जो रनआउट बीमर व्हाईट बॉल साठी तुम्ही वापरू शकता. आणि बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. क्लिअर विजन येत नाहीये, त्यामुळे ऑनफिल्ड निर्णय हा मान्य केला जाईल. पंचांनी सांगितलं होतं अवांतर, तर तो अवांतर बॉलच असेल, पण रिव्ह्यू रिटेन असेल आणि क्लिअर विजन नव्हता, त्यामुळे तो रिव्ह्यू तुम्हाला परत मिळेल, परंतु बॉल अवांतर असेल आणि धावसंख्येमध्ये मात्र वाढ होईल. 38 धावा झाल्यात. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट त्या ठिकाणी दाखवले होते गोलंदाज आयुष यांनी. बॉल अडवण्यामध्ये त्यांना मात्र यश मिळत नाहीये. आणखीन एक सिंगल धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंच्या मध्ये बिल्डअप झाली या मॅच मध्ये. गुड पार्टनरशिप लीड्स टू द ग्रेट स्कोर आणि त्याच्यामुळे जर अशी पार्टनरशिप कंटिन्यू ठेवली शेवटच्या ओव्हरपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत, तर ज्या धावा मात्र 39 आहेत त्या 70-80 पर्यंत देखील जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतात या मॅच मध्ये. फलंदाज ज्ञानेश्वर या खेळाडूला थांबवणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा खेळाडू असेल षटकार चौकारांची बरसात पाहायला मिळेल. टप्पा पडलाय, बॉल खाली राहिला बॅट आणि पॅडच्या मधून, स्विंग अँड मिस. शॉर्ट बॉल मात्र इथून येताना पाहायला मिळेल. संपर्क नव्हता चेंडू आणि फळीचा. निर्धाव चेंडू पाहिलाय. चांगली गोलंदाजी करतात आयुष. व्हाईट बॉलची एक चुकी त्यांनी केली होती, परंतु चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं आणि चुकीला सुधारणं या गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हाईट बॉलची चुकी केली, त्यानंतर 2 चांगले चेंडू आपण पाहिलेले आहेत. पुढे सरसावले आहेत. पंचांचा काय सिग्नल असेल? कॅच तर कॅरी केली गेली आहे, पण अंपायर कॉल नो बॉल. नो चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. पंचांनी सांगितलंय बीमर आहे, नो बॉल आहे आणि त्यामुळे नो बॉल असेल. नो बॉल आहे, परंतु बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. चला चेक करायचं आहे. तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती चेक करतील. It is a no ball. Third umpire call. It is definitely a no ball. That आणि तुम्ही मात्र आता तुमचा रिव्ह्यू गमावलेला आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला मिळत असतो, परंतु तुम्ही तो रिव्ह्यू गमावलेला आहे. एक धाव मिळाली 9ची आणि त्याच्यावरती एक धाव धावून पण पूर्ण केली गेली. 1+1 2 धावा मात्र या चेंडूवरती मिळतील आणि 2 धावांच्या बरोबरीने टोटल 41 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचला गेलाय. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळायला आपण रिझ्यूम करूया. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. आधीच धावा बऱ्याचशा झाल्यात आणि त्याच्यामध्ये दुष्काळात 13वा महिना ही परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे 41 धावा टोटल वरती आहेत आणि फ्री हिटची संधी मात्र असेल फलंदाज दशरथ यांच्याकडे. आयुष पुन्हा एकदा खराब बॉल, चुकी झाली होती. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिट पण फुल टॉस उडवलाय बॉलला. शॉर्ट कव्हर पॉइंटच्या डोक्याच्या वरून डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीकडे.
दुसऱ्या धावेसाठी धावतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा मात्र इथून काही थांबवू शकणार नाहीयेत. चांगली रनिंग पाहायला मोदी आहे, जिथे एका बाजूला ज्ञानेश्वर द अटॅकर आणि दुसऱ्या बाजूला दशरथ द अँकर अशी भूमिका मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 धावा या बॉलवरती देखील कन्व्हर्ट केल्या गेल्यात. चांगली मॅच होईल. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय स्कोरिंग थ्रिलर पाहायला मिळेल असे चित्र दिसत आहेत. लोवर फुल टॉस आहे. मिस टायमिंग झालाय. द बॉल इज इन द एअर. Filtered down the ball, making no mistake, taking a successful catch. First breakthrough, wicket down. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषी इनायत क्रमांक 3 या पोझिशन वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतील. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. 43 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 3 मध्ये. कमबॅकिंग षटक राहिलाय. जरी नो बॉल आला असेल, वाईड बॉल आला असेल तरी धावा तेवढ्या दिल्या नाही आहेत. बॅकफूटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, अतिरिक्त उसी. वेस्ट हाईटने बॉल चालला विकेट कीपर कडे. डॉट चेंडू मात्र येतोय. डॉट बॉलच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मात्र संपलाय आणि बॅटिंग करताना टीम करंबोलीची टोटल 43 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जगात फेमस शांत बागडे किती वाला लावले गाजला. शांत बागडे किती वाला लावले गाजला. युट्यूब फेमस झाला. लावले गाजला. युट्यूब फेमस झाला. अरे लावले गाजला. युट्यूब फेमस झाला. अरे लावले गाजला. युट्यूब फेमस झाला. 3 ओवर का खेल समाप्त किया गया. रन संख्या बनी है 43 रन. स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट आपण मात्र या ठिकाणी गमावताना बॅटिंग टीमला नक्कीच पाहिलंय. गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन केलं जाईल. ओव्हर क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. विशाल यांना आमंत्रित केलं गेलंय. म्हणजे अजूनही आपण पाहिलं 5 ओव्हरची जरी मॅच आहे तरी 4 फ्रेश बॉलर्स मात्र सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये ही टीम वापरती आहे. एका गोलंदाजांना 2 ओव्हर फेकण्याची संधी आहे, परंतु ती संधी अजूनही दिली नाहीये. पूर्ण 4 गोलंदाजांचा वापर करतायत. ज्यांचं षटक चांगलं असेल कदाचित त्यांना ती संधी मिळेल दुसऱ्या ओव्हरची वैयक्तिक. यॉर्क लाईन वरती बॉल, तेज तर्रार, ॲक्युरेट, ऑन पॉइंट, ऑन लाईन वरती होता. टॉट चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर जरी तुम्ही पहिल्या सत्रामध्ये सुरुवातीपासून धावांची बरसात करत असला तरी बारी बारी सबकी बारी उलटफेर केलाय. आणखी एक बॉल त्याच दिशेने होता. ऑफ साइडला बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानलं जाईल. मागच्या वैयक्तिक 4 बॉलमध्ये फक्त 2च धावा ज्ञानेश्वर यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु वैयक्तिक जर आपण पाहिलं 37 धावांची जबरदस्त इनिंग ते साकार करतायत आणि टीमला पोहोचवलाय 44 आकड्यावरती. 10 बॉलचा खेळ बाकी असेल या सत्रामध्ये. फिरून मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे मागितले दाद. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात दुसरा धक्का. मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 7 योगेश, इनायत क्रमांक 4 संतोष, माफ करा, इनायत क्रमांक 4 या पोझिशन वरती इन केले जातील.
संतोष मात्र मैदानाच्या आतमध्ये रॅट क्रमांक 4 या पोझिशन वरती आल्यात. धावा थांबवल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 37 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहिल्या होत्या, पण त्याच्या नंतरच्या 9 बॉल मध्ये फक्त 7 आल्यात. आकोटप्पाचा बॉल आहे ऑफ साइडला. अप्पर कट स्टाईलचा फटका होता. बॉल अडवला गेलाय गलीच्या झोन मध्ये आणि एकच धाव याही चेंडूवरती मात्र कन्वर्ट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव मिळाली. एके धावेच्या बरोबरीने 45 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल पोहोचली जाईल. ज्ञानेश्वर सुरुवात चांगली केली, पण मी म्हटलं होतं सातत्य राखावं लागेल या मॅच मध्ये. उडवला बॉलला, चाललाय बॉल, फटक्यात होत वजन आणि धावा अर्थात टसन. षटकार. दया ऐवा कॅच. विद्या एंटरप्राइजेस, ऋषिकेश शेठ गायकवाड, तन्वीर भाई जमादार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक ऐवा कॅच साठी मात्र या ठिकाणी दिलं जाईल. पारितोषिक देण्याआधी तुम्हाला इकडे यावं लागेल, माईक हातात घ्यावा लागेल, 2 शब्द बोलावे लागतील तरच पैसे, नाही तर नाही. चांगला फटका आहे. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक आहे. क्रिकेटचा कलात्मक क्लास दाखवणारा बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चौकार. डीजे 1 मिनिट. इकडे आमची ऐवा कॅच ज्यांनी घेतलेले ते आलेले आहेत. सर्वप्रथम ऐवा कॅच तुम्ही घेतली, तुमचं अभिनंदन असेल. नाव सांगायचं आपलं. वैभव थोरवे टाकवे. वैभव थोरवे तुमचं नाव आहे. आज कोणत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेला आहात? शिवशक्ती कडाव. शिवशक्ती कडाव टीमला तुम्ही सपोर्ट करण्यासाठी आलेलात. पहिली मॅच जिंकली, काय भावना होत्या? भावना तर छानच होत्या, बाकी काय नाही. आता 500 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आयोजन कसं वाटतं तुम्हाला? महालक्ष्मी क्रीडा मंडळ भव्य दिव्य नाईट स्पर्धा उभी केलेली आहे, काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे, चांगलं आयोजन. आणि आता 500 रुपये मिळालेले आहेत, ते कुठे खर्च केले जातील? आता टीमला थोडं कुल्फी वगैरे खाला घालतो. कुल्फीस ना, आईस्टी नाही ना? कुल्फी कुल्फी. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. ऐवा कॅच घेतलेली आहे, त्यांना आपण 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच प्रदान करतोय. भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांनो, ऐकताय ना, संधी अजूनही आहे. एक ऐवा कॅच आणि ऋषिकेश शेठ गायकवाड, तन्वीर भाई जमादार यांचं 500 रुपयांचं पारितोषिक जिंकण्याची संधी तुमच्याकडे असेल. 4 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 4 ओव्हर नंतर धावा झाल्या त्या 55 धावा फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही 6 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज आयुष मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. वैयक्तिक स्पेल मधलं दुसरं आणि टीमचं शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर आयुष. पहिलाच बॉल आहे, ऑन साइडला फिरून मारलाय, चांगला स्ट्रोक, मस्तकावरती दस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक चौकार. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं आयुष यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला होता, परंतु वैयक्तिक 47 धावेंवरती ज्ञानेश्वर आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना अर्धशतक पूर्ण करण्याची संधी मिळणार का पाहणं गरजेचं आहे. 59 धावा मात्र बनल्या गेल्यात. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईन कडे. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरीचा पण प्रयत्न होता. 2 धावेंवरती मात्र समाधान या ठिकाणी मानलं गेलंय. ज्ञानेश्वर यांचं मी कौतुक करेन, कारण सेल्फलेसली ते क्रिकेट खेळतायत. त्यांना माहिती आहे की माझ्याकडे अर्धशतक पूर्ण करण्याचा चान्स आहे, परंतु सगळ्यात पहिले तेच धावले होते दुसऱ्या धावेसाठी, कारण त्यांना माहिती आहे माझ्या अर्धशतकापेक्षा टीमसाठी धावा महत्त्वाच्या आहेत, टीम स्पिरिट महत्त्वाची आहे, टीमसाठी एफर्ट महत्त्वाचे आहेत आणि तसा खेळ केला जातो आहे. सेल्फलेसली तुम्हाला टीमसाठी खेळावं लागतं, स्वतःचा स्वार्थ न बघता, आणि तो खेळ मात्र होतो आहे. यॉर्क लाईनचा बॉल होता, आणखीन एक चेंडू ड्राईव्ह केलाय, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरकडे. इथून मात्र एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. आता स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर आले आहेत. वैयक्तिक 47 धावा, अर्धशतक या ठिकाणी मात्र पूर्ण केलं जाणार का? टीमची टोटल 62 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचली गेली आहे.
अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. हायएस्ट टोटल पूर्ण करण्यासाठी अजून किमान 8 ते 10 धावा या 3 बॉलमध्ये बनवावे लागतील. बॅटची आतली कडा घेतली, बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट लेग कडे, धाव घ्यायची नव्हती, पाहिलंच नाही. स्ट्राईक एंड बॅटर, क्रीज सोडलीच नव्हती आणि हे सरळ धावत निघाले, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात बाद. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. हमें सीधे साधे अक्षय आपण ऐकलेलं आहे, परंतु इकडे मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेले आहेत, परंतु त्यांचा रोल मात्र आता रनिंग बिटवीन द विकेट साइडीज असेल. स्ट्राईक कदाचित त्यांना मिळू शकत नाही. वाईड लाईनच्या बाहेरून बॉल आहे, पंचांनी 2 हात समांतर केलेत. आणखीन एक फाईट बॉल मात्र आलाय. आयुष यांचा चांगला माइंडसेट आहे, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर चेंडू फेकण्याचा त्यांचा प्रयत्न. मोठे वेणगाव गावच्या आमच्या जेवढ्या महिला आलेल्या आहेत त्यांना विनंती की व्यासपीठावरती यावं. सगळ्या आमच्या मोठे वेणगाव गावच्या महिला भगिनी या व्यासपीठावरती स्थान बनवा, आपलं स्वागत. बॉल उडवलाय कव्हरच्या दिशेने, आणखीन एक स्ट्रोक आहे, ड्राईव्हचा फटका एकदा मिळाली, दुसरी साठी धावतायत मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा पूर्ण करता करता रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक बॅटर आउट. मैदानाच्या आतमध्ये अजूनही एका बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. धावा या ठिकाणी जमा झाल्यात. स्कोर कार्ड वरती 64 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमधील हायएस्ट धावसंख्या 67 आहे, जी या स्पर्धेच्या पहिल्या मॅच मध्येच बनली गेली होती. त्यानंतर अजूनही ते टोटल ब्रेक झालं नाहीये. यॉर्क लाईनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉल, अर्धशतकासाठी चान्स आहे. दुसरी साठी प्रयत्न करतील का, होतील का पूर्ण, आणि हो झाल्यात पूर्ण. किताबों पर धूल जमने से कहानियां पुरानी नहीं हो जाती. जो रातें तुमने मस्ती में बिताई है वो रातें ज्ञानेश्वर ने मेहनत से कमाई है. अर्धशतक पूर्ण केलाय ज्ञानेश्वर, बॅट दाखवायची आहे. जोरदार टाळ्या. ज्ञानेश्वर यांचा खेळ आवडला असेल तर झाल्याच पाहिजेत. अर्धशतक आणि पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथून संपलाय. ऑन द टोटल धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 66 धावा टीम कळंबोलीच्या माध्यमातून. दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 67चा पाठलाग करायचा टीम कडेगाव चिंचवली संघाला. महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, महालक्ष्मी क्रीडा मंडळ वेणगाव, खेळात आमचा नेहमीच मान धन्यवाद डीजे. वाला आमच्या याचा 67 झालेल्या टॉस साठी या नेक्स्ट मॅच असेल ते म्हणजे स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडे आणि त्यांच्या विरोधात धोत्रे अशी मॅच. दोन्ही कॅप्टन या इनिंग ब्रेक झालाय. टॉस करणं कंपल्सरी या इनिंग ब्रेकमध्ये, त्यामुळे दोन्ही कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी मात्र आपण यावं. आदरणीय प्रदीप दादा दाबणे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चला लगेच या धोत्रे टीम कॅप्टन पाठवा लगेच टॉस करण्यासाठी. आणि स्वर्गीय नंदू आणि प्रतीक 11 कराडेचं कॅप्टन टॉससाठी लगेच या. इनिंग ब्रेक झालेला आहे, टॉस केला जाईल. चला सलामीची जोडी लगेच पाठवायची बॅटिंग टीम. विनंती असेल सलामीची जोडी लगेच रवाना करायची आहे. आपण पाहिलं पारितोषिकांची बरसात पहिल्या सत्रामध्ये झाली, जिथे सुभाष भाऊ पालकर साहेबांचं 2100 रुपयाचं पारितोषिक जिंकलं गेलं या ठिकाणी फलंदाज ज्ञानेश्वर यांच्या माध्यमातून. आणि त्याच्याच बरोबरीने वीरा कन्स्ट्रक्शन
सौरभ शेठ बोराडे यांचं पण 500चं पारितोषिक जिंकलं. 3 बॉल 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली आणि 2600 रुपयाचा मानकरी ठरला ज्ञानेश्वर, ज्यांनी जबरदस्त अर्धशतक पहिल्या सत्रामध्ये स्कोर केला आणि टीमला 66 पर्यंत पोहोचवलाय. 67 धावांचा पाठलाग या ठिकाणी मात्र करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये जर 2 कॅप्टन आले नाही, एक ओव्हर कमी केली जाईल असा निर्णय आयोजकांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी आलेला आहे. 5 ओव्हरची मॅच 4 ओव्हरचीच असेल. जर दुसऱ्या सत्रातला पहिला बॉल पडण्याआधी टॉस झाला नाही तर, असं आयोजक आम्हाला सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये दुसरं सत्र या ठिकाणी पाहायला मिळेल. धोत्रे टीमचे कॅप्टन उपस्थित राहिला नाही इनिंग ब्रेकमध्ये. अपोजिशन टीमला डायरेक्ट टॉस विन पण दिला जाईल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं. स्पर्धेचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. 4 ते 5 कॉल तुम्हाला दिले गेलेले आहेत. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होतीये. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सुरुवात झाली आहे चौकाराने. चला टॉस करून घेऊया. आदरणीय प्रदीप दादा दाभणे साहेब आहेत. एका बाजूला स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे, एका बाजूला स्वर्गीय नंदन प्रतीक 11 कराडे. टॉस केला जाईल. धोत्रेचा कॉल, टेल्स कॉल केला गेलाय. इट इज टेल्स. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. डिसिजन पेंडिंग या ठिकाणी सांगितलेलं आहे. बॅकफुटला गेल्यात, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे देखील मिस. डॉट बॉल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे संघाने आणि डिसिजन पेंडिंग ठेवलाय. दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली. आपण जाऊया हिंदी मराठीचा एक बुलंद आवाज रोहित गायकर सर यांच्याकडे. धन्यवाद मानस. यावेळेस बॉल अकुट टप्पाचा टॅप केलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चला बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तत्पूर्वी 2 धावा काढण्याचा पर्याप्त वेळ दोन्ही बॅटर्सकडे या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ संपला आणि या धावसंख्या 67 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 6 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्यात. संतोष गोलंदाजीच्या बोहळ्यावरती अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल, कारण अर्धशतकीय खेळ इथे आपण ज्ञानेश्वर याच्या माध्यमातून 20 चेंडू आणि 50 धावा त्यांच्या पाहिल्यात. यावेळेस लेट कट केलाय. बॉल चला अगदी पॉइंट आणि गलीच्या मधोमध डीप थर्डमॅन सीमा रेषेजवळ कमालीचे प्रयत्न. 3-3 क्षेत्ररक्षक या चेंडू मागे धावतायत, पण अखेरकार चेंडू विजयी झाला आणि बॉल सीमा रेषेपार फरार झालाय. 4 धावांसाठी आला आणखी एक चौकार. गिडी या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आले होते, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. यावेळेस शॉट प्लेनचा थांबला आणि ठोकलाय देखील बॉल सीमार शिफार. आणखीन एक चौकार.
धावसंख्या जी अपेक्षा जी सुरुवात अपेक्षित होती टीम गडेगाव चिंचवली कडून 18 धावा धावपटलावरती 3 सलगचे चौकार आलेत. त्यानंतर पहिल्या बॉलवरती एक चौकार संतोष विराजच्या बॅट मधून. इथे मात्र 18 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर गोलंदाजीच्या भोवळ्यावरती ज्याच्या माध्यमातून अर्धशतकीय खेळ या मैदानावरती आपण पाहिला. पहिलं अर्धशतक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ज्ञानेश्वरच्या बॅट मधून या स्पर्धेचा. आणि या संपूर्ण या आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय विराज 3 सलगचे चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. पारितोषिक होतं का 3 चौकारांसाठी? 18 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झाल्यात. ज्ञानेश्वर बॉलिंग ट्रॅक वरती खोलवर टप्पाचा बॉल गलीमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतो, फील्ड केला जातोय बॉलला. एकच धाव 67 धावांचं भलं मोठं आव्हान चेस करायचा, पण ते चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतं 19 धावा या स्कोरबोर्ड वरती. मानस अनेक साऱ्या महिला भगिनी आपण पाहतोय मैदानाच्या जर चौफेर फेरफटका लगवला तर अनेक साऱ्या छोट्या बच्चे कंपनी आहेत, महिला भगिनी आहेत, मोठे बेनगाव मधील ग्रामस्थ आहेत. हे सर्व अगदी आवडीने मॅचचा आनंद घेतात. या कारण आज कोणत्याही गावातला संघ नाही आहे तरी बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी या मॅचचा एन्जॉय करतात, या शृंखलेचा आनंद घेतात. त्या सर्वांचा आपण पुन्हा एकदा महालक्ष्मी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून स्पर्धेचे मुख्य आयोजक ऋषिकेश दादा गायकवाड आणि श्री गणेश दादा पालकर यांच्या माध्यमातून आपण करूया सहर्ष प्रेक्षक वर्गाचं स्वागत. आणि प्रेक्षक वर्गाला ही मेजवानी देखील या प्रत्येक हायवा जेलसाठी 500 एका प्रेक्षकाने ते कमवलं जरूर. यावेळेस लेट कट केला बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक वेगाने धावतो. आउटफील्ड थोडी स्लो झाली, बॉल आतमध्ये टाकला. मैदानावरती 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेने संघ पोहोचला. एकूण धावसंख्या 21 अंकावरती. 21 धावा. दुसरी मॅच आजच्या रात्रीतील प्रेक्षकांच्या भेटीला येत्या. प्रभावित केलं फलंदाजीचा बोलबाला, फलंदाजीचा दमखम दाखवला. जो आज बॉलर म्हणून भूमिका दुसऱ्या सत्रामध्ये निभावतो. गोल फलंदाजी करत असताना अतिशय जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार आहे. जबरदस्त बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. गुडलँड स्पॉट वरती पीच झाला. खेळण्याच्या आधीच बॉल निघून चालला. बॅटचा फ्लो अधिक क्लोज झाला. डॉट चेंडू होता. असेच डॉट चेंडूंची नितांत गरज असेल कळंबोली संघाला. कारण आपण जर नेहमी पाहिले ना कोणताच आव्हान सोपा नसतो क्रिकेटमध्ये, किंवा आपण असं सांगत असतो की 90 झालेले आहेत 80 झालेले आहेत या चेस होऊ शकत नाही, पण त्या प्रिडिक्शन नेहमी आपण फेल होताना बऱ्याचदा क्रिकेटमध्ये पाहिल्या. यावेळेसचा बॉल पाहणं गरजेचं आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉडी बॅलन्स नव्हता, आधी फिरले बॉल वेगाने बॉडीला ब्रश झाला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या 21 या अंकावरती स्थिरावले. 2 ओव्हरचा आपण पाहतोय. 2 ओव्हर मधील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिमचा बॉल. या ओव्हर्स मध्ये कमालीची गोलंदाजी, जशी बॅटिंग धारदार होती ना तशी गोलंदाजी ताकदवर पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3च धावा ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. हाही बॉल येतोय निर्धाव. कमालीची गोलंदाजी. जर या मॅच मध्ये ज्ञानेश्वर यांचा परफॉर्मन्स आवडला असेल तर कलंबोलीकर टाळ्या व्हायला हरकत नाही, कारण धावा खर्च केल्या 3 आणि बॅटिंग करत असताना 50 धाब्यांची महत्वपूर्ण खेळी ज्ञानेश्वरच्या बॅट मधून राहिली. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची आवश्यकता असेल ती तब्बल 46 धावसंख्येची. झाल्यासारखं वाटतंय. जबरदस्त गाणं इकडे मात्र आपण ऐकलं, परंतु पारितोषिकांची बरसात मोठे वेडगाव नगरीमध्ये नेहमी होत असते. रोहित कायकर सर आज या ठिकाणी आपले पाहुणे समालोचक म्हणून आलेले आहेत आणि रोहित सर आवर्जून सांगू इच्छितो की मोठे वेडगाव गावाची स्पर्धा असेल आणि पारितोषिकांची बरसात नसेल असं कधीच झालं नाही. व्यासपीठावरती दमदार आणि यशस्वी उद्योजक सुभाष भाऊ पालकर साहेब बसलेले आहेत आणि ते जेव्हा व्यासपीठावरती असतात पारितोषिक प्रत्येक बॉलवरती त्याच्यानंतर प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक मॅचमध्ये लगावली जातात. आत्तापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे.
आणि सुभाष भाऊ पालकर यांचे प्रत्येक हॅट्रिकसाठी 2100चं पारितोषिक होतं. ज्ञानेश्वर यांना पण ते पारितोषिक आहे आणि चौकार हॅट्रिक केली विराज यांना पण ते 2100चं पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय विपुल भाई सोनावणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय विपुल सोनावणे साहेबांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्की पारितोषिक असले की जोश जज्बा जुनून आपल्याला पाहायला मिळतो आणि ते जज्बे के साथ जुनून के साथ बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट आला, यावेळेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला आणि संपला फलंदाजाचा खेळ. धावसंख्या 21 अंकावरती. आता थोडीशी जमेची बाजू मी तर म्हणेन गणेगाव चिंचवलीची. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव चिंचवली मैदानाच्या आतमध्ये. जनमान कळंबोली संघाच्या अगेन्स्ट फुल टॉस लॉप केला, फटका फसला, टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये, झेल टिपला आणि बॅक टू बॅक दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. पारितोषिक कमावण्याची संधी आहे आमच्या सुभाष भाऊ पालकर. कोणतीही हॅट्रिक, मग ती विकेटची हॅट्रिक असेल, चौकार असतील, तीन षटकार असतील, त्यांच्यासाठी 2100चं पारितोषिक आलं. सलगचे 2 विकेट टिपलेत गोलंदाजीच्या बोळ्यावरती. युवराजने यावेळेसचा बॉल वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव. बराच अवधीनंतर ही धावपटलावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 22 वरती 2 अशी परिस्थिती आहे. 222 स्कोरबोर्ड वरती दाखल झाला. युट्यूबच्या वाहिनीवरती केटीसी लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय. जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करत असताना यावेळेचा बॉल देखील दिशाहीन, लाईन मिस केली आहे. बॉल चला ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की पुन्हा एकदा दुसरा वाईट बॉल आला. 15 चेंडू आणि 44 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेचा बॉल स्लो पद्धतीचा मिसकूट केला. पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती. समीकरण इक्वेशन बदललं जात आहे. 14 चेंडूत आणि जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. आणि आपण पाहतोय ना सुभाष भाऊ पालकर यांचं कौतुक करायला हवं, कारण मॅच त्या सिच्युएशन मध्ये नाही की जिथं पारितोषिकं लावली पाहिजेत, तरी देखील अगदी क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्रत्येक खेळाडूला हे पारितोषिका. यावेळेस मात्र पुन्हा एकदा या ओव्हर्समध्ये तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. सन्माननीय आपण पाहतोय विपुलजी सोनावणे यांच्याकडून देखील षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जरूर होतं, पण आता इथे विकेट गेलेल्या आहेत. 3 विकेट 23 वरती 3 बाद 23 अशी सध्याची परिस्थिती आहे.
आणखीन एक पारितोषिक जाहीर झाला. 12 चेंडू आणि जर 42 धाबा चेस केला टीम गणेगाव चिंचवलीने तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज चिंचवलीसाठी, गणेगाव चिंचवलीसाठी. पहिला बॉल खोलात टाकला, बॅटची कडा टॉपेज बॉल अगदी नोमॅन्स लँड मध्ये पडतो. एकच धाव येते, 11 चेंडू आणि 41 धाबा संख्येची आवश्यकता. संभाजी पालकर यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं कॅश प्राइज आणि तब्बल सुभाषभाऊ पालकर यांच्याकडून 5,000. म्हणजे जर हा सामना जिंकला गणेगाव चिंचवलीने तर तब्बल 6,100 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आमचे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती बाल्कनीतून या सामन्याचा आनंद घेत आहेत. मंगेशजी पालकर, शरदजी पालकर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेचा बॉल अभेमध्ये टॉपेजा मिस टायमिंग स्ट्रोक फलंदाज. आणखीन एक बाद होईल. जसे पारितोषिक आलेत पण त्या पारितोषिक पटकावण्याची ताकद ठेवणारे फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता धाबा संख्या धावपटलावरती 25 धाबा, 4 विकेट गमावल्यानंतर. चला ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुषला आपण पाहतोय. 6,100चं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. चांगला फटका टॅप केलाय बॉलला पण तिथे मात्र आता चित्र स्पष्ट झालेलं की मॅचचा रिझल्ट कोणत्या संघाच्या बाजूने जाईल. कारण जर पाहायला गेलं ना तर इथे 26 वरती 4 विकेट्स आहेत. पहिल्या षटकाची सुरुवात दमदार होती. 18 धाबा पहिल्या ओव्हर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या पण त्यानंतर जर पाहायला गेलं ना तर थांबवलं अक्षरशः. ज्ञानेश्वराला फक्त धाबा खर्च केल्या 3. त्यानंतर युवराजने 3 विकेट टिपला. अंधाधुंद फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असं म्हणतात आणि तीच बॅटिंग पाहायला मिळते किशोरच्या माध्यमातून. डॉट बॉल आला. अजूनही काही चेंडूंचा खेळ या ओव्हर्स मधला बाकी आहे. बक्षिसांची मात्र खैरात पाहुण्यांच्या माध्यमातून. मग आयवा कॅच असेल, 3 षटकार, 3 चौकार, विकेट हॅट्रिक, सलगचे 2 षटकार, 1 मारलेला षटकार, यासाठी खूप सारे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. ओव्हर नंबर 4चा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिमचा षटक आणि इथे धावा जमवायच्या. सत्तावीस झालेल्या आहेत. अजूनही 40 धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू आणि 40. चला स्पीडअप करा कळंबोली संघ. आदरणीय प्रशांत दादा आंग्रे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पण विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यायचंय. आपलं पण सहर्ष स्वागत महालक्ष्मी चषक 2026 मध्ये. 6:40चं समीकरण आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. दर्शन बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6:39. 6 षटकार मारावे लागतील तरी देखील या सामन्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही. पण प्रयत्नशील राहा. येणाऱ्या पुढील मॅच साठी देखील हेच प्रयत्न. आपण म्हणतो ना की आजचा संघर्ष तुम्हाला उद्या जिंकण्याचं सामर्थ्य देऊ शकतं. ते संघर्ष करावा लागेल टीम गडेगाव चिंचवलीला. याही वेळचा बॉल पण संदीप गायकवाड सर सांगतायत की हा ऑब्स्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉल आला. आदरणीय संजय हडप भाऊजी आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. पाहुण्यांचं स्वागत आहे. 39ची धाव
आवश्यकता होती, 2 सलगचे वाईट, 38ची आवश्यकता. समोर खेचला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतो, फेकतोय. एकच धाव मिळते. 5:37ची आवश्यकता. ची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करा बा टीम कळंबोली. औपचारिकता यावेळेस टॅप केल्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतो, उचलणार, फेकणार. एकच धाव. 4:36. मॅच थोडीशी दूर झालेली या मिडल ओव्हर्स मध्ये. कमी आलेल्या धावा, तिथे गेलेले विकेट्स आणि त्यामध्ये मात्र पराभवाच्या छायेखाली जावं लागतंय टीम गणेगाव चिंचिवलीला. आमचे मानसचे मामा सन्माननीय राजेशजी अंबवणे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. बॅनर हिटिंग केली आहे. साईड स्क्रीन वरती बॉल आदळला. 6 धावा. षटकार उशिराने का होईना पण षटकार. पंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत आदरणीय मंगेश पालकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय मंगेशदादा पालकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं. आणि लोकप्रतिनिधी आपण नेहमी सांगत असतो ना की लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी आहे, त्यामुळे त्यांना आपण विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक सिंगल जरूर आले षटकारानंतर. कमबॅक यावेळेस सबाल तेज तर्रार होता, वेगवान. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा अंतिमचा एक बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का पण तिथे कॅच ड्रॉप. आणि मॅच अगदी कळंबोली संघाने सहजरित्या 100ली या ठिकाणी या सामन्यामध्ये विजय संपादित केला. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक बॉयज. आपण गणेगाव चिंचवली पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. मॅन ऑफ द मॅच, no doubt about that is a 50 boy ज्ञानेश्वर. आपण त्याला इन्व्हाइट करूया. 50 धाब्यांची बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. ज्ञानेश्वर यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. सुभाष भाऊ पालकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय. कोणतीही हॅट्रिक यासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि 5000चं कॅश प्राइज होतं जरूर, पण ते मात्र गमावला. आणि ज्ञानेश्वर याच्यासाठी 2100 3 षटकार आणि विराजने 3 चौकार.